काळाला होता पण वेळ आली नव्हती, देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय येणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. फक्त जिद्द पाहिजे. सलग 5 दिवस विशाल समुद्रात तो पोहत राहिला. तो अखेर कसा वाचला, अंगावर काटा येणारा हा व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. या व्यक्तीचं नाव रवींद्रनाथ असून 4 जुलै रोजी त्याच्या जहाजावर 14 मच्छीमारासह तो खोल समुद्रात गेला होता. रवींद्रनाथ यांचे जहाज उलटले तेव्हा 23 लोक त्याखाली अडकले, तर 11 जणांनी पाण्यात उडी मारली आणि बांबूला धरून राहिले. पण गेल्या 5 दिवसामध्ये सर्वजण एक एक करून मरण पावले, तर दास हा जिवंत राहिला. 10 जुलै रोजी जेव्हा एका बांगलादेशी जहाजाने दासला पाहिलं तेव्हा 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला वाचवण्यात आलं. चितगाव किनाऱ्याजवळ 5 दिवसापासून अडचणीत अडकलेल्या या व्यक्तीला बांगलादेशी जहाजानं वाचवलं आहे. रवींद्रनाथ दास नावाचा हा तरुण गेल्या 5 दिवसापासून अन्न आणि पाण्याशिवाय बांबूच्या खांबाच्या मदतीने जगत होता. 6 जुलैपासून पावसात रवींद्रनाथ तिथे पाण्यात जगत होता. वादळात त्याचे जहाज समुद्रात बुडाले आणि तो एकटाच वाचलाय. यावेळी तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, कशा प्रकारे बोटीवरचे लोक त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेर दोरी तो व्यक्ती हातात पकडतो आणि पुढच्या क्षणी बोटीवरचे लोक त्याला बोटीत घेऊन जातात. क्रेनने त्याला वर खेचलं जातं. तो थकलेला, अर्धमेला पण जिवंत. तेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्याने फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं. या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशीनं रेकॉर्ड केला आहे आणि सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ राम फलके 77 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून अनेक नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका जसं म्हटलंय, तुम्ही फक्त जीव वाचवला नाही, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजून देखील जिवंत आहे. तर दुसऱ्या जसं म्हटलंय, कधी कधी एका माणसाचा हट्ट, दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.